आपण आज श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मरळसिद्ध देवस्थान धर्मपुरी येथे आलेलो आहे. आणि ह्या समाधी आहेत असं वाटतं. सभागृह आहे, त्या समाधी आहेत, लिंग स्थापना केली त्या सगळ्या समाध्या असाव्यात असं वाटतं. ही समाधी आहे, ही समाधी आणि त्याला दाराची योजना नंदी महाराज मंदिराचं त्या मूर्ती आहे. असं वर जायचं हे मंदिर आहे. गणेश महाराज मूर्ती जिजून गेलेली आहे. ते पुरातन चालुक्यकालीन मंदिर आहे. मरळसिद्ध महाराज मल्लिकार्जुन मरळसिद्ध महाराज हे तीर्थ दिसतं बरं. आणि हे जरा मामा मध्ये माहिती द्या की जरा 2 मिनटं मध्ये चला. ते मंदिर हां काय घेणार बरं काट काट थांबा जरा मी व्हिडिओ करायला. बरोबर का? हे समाधी कुठल्या या हो जरा सांगा. हे कुठल्या महाराजाची या मावशी तुम्हाला माहीत आहे का? हे दत्त महाराजाची दिसायला आहे, पण हे निश्चित कोणत्या महाराजाची समाधी? मरळसिद्ध बाबा आहे. मरळसिद्ध बाबा हेच आहे. आणि हे काशीहून इथं आलेले महात्मे हे आणि इथं आलेत. हे 1200 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर. चौघ भाऊ आहेत ते चौघ बर हा जवळला एक जण आहे, हा खाली एक आहे ते नांदेडकडे एक जण आहे. बर आपलं नाव सांगा. गुरुदत्त हा गणेश आडनाव पुरी. पुरी महाराज, हा. गिरी महाराज, पुरी महाराज. हा. बर तुम्ही धर्मापुरीचे हो. आणि हे मरळसिद्ध महाराज मठावरून काशीहून आले. हा. हां काशीहून आले. हे जीवन समाधी, हा. जीवन समाधी आहे त्यांची. जीवन जीवन समाधी तुम्ही पुजारी का? नाही. दुसरे भाऊ आहेत आमचे. बर बर हे यज्ञकुंड आहे का हे? ते म्हणजे हे आणि हे महाराज आहे जीवन महाराज आहेत. मरळसिद्ध महाराज. जिवंत महाराज आहेत. जिवंत आपले काम महाराज. कोणते होते तर त्यांना फक्त कपडा 1.25 मीटर टाकायचा असतं ना, अभिषेक करायचा. ठीक आहे बोलूत आपण नवस बोलू हो. काय हरकत नाही. कोण्या गावचे? बोल लातूरचा आहे. बरोबर घेतो जर व्हिडिओ घेतो मंदिराचा. काय? यज्ञ कुंडी दिसते हा येत नाही. कागद नाही आणि कारण थोडं जीर्ण होत आहे मंदिर. हे असं हे वरचा भाग आहे. हे चालुक्यकालीन मंदिर आहे. पिंपळगाव आणि आपले शिवरानपालचे जसे मंदिर आहे तसं ही मंदिराची रचना आहे. मरळसिद्ध मंदिर धर्मापुरी. इथं नागनाथाची ही आपण हे दर्शनी मंदिराचा दर्शनी दरवाजा बघू शकतो. आणि ही महादेवाची पिंडी आहे त्या काळातली. आणि हे नागनाथ महाराज दिसतात. आणि ही पूजेची मूर्ती आहे. हे गर्भगृह, सभागृह आणि ही सर्व रचना आपण मंदिराची ही बघू शकता. अतिशय चालुक्यकालीन शिवमंदिर आहे. आणि ते काशीचे महाराज इथे येऊन त्याची जीवन समाधी घेतली आहे आणि ही महादेवाची स्थापना केलेली आहे असं सांगण्यात आले. हे आपण शिवपिंडी बघू शकता. हे असं मंदिर आहे अतिशय दिव्य. इथे एक जीवन समाधी दिसते आणि ती तर त्या मरळसिद्ध महाराजाची समाधी आहे. इथल्या मूर्त्या कुठं तर हलवलेल्या आहेत. ही मरळसिद्ध महाराजाची समाधी. हे खांब आपण पाहू शकतो. पुरातन मंदिर आहे. थोडं इथं तडक गेल्यासारखं वाटतं तर त्याला त्याच्यात दिलेलं आहे. थोडं आता ही इकडल्या बाजूचा भाग डबगाईला आलेला आहे. तर आपण बघू शकतो ते मंदिराचा भाग हा कल्लोळ तीर्थ आपण बघू शकता. तिकडे काहीतरी काम चालू आहे. त्या समाध्या बऱ्याच दिसतात. महाराज लोकांच्या समाध्या दिसतात. हे आपण मंदिर पाहू शकतो. हे मरळसिद्ध महाराजांचं मंदिर.
आपण पाहू शकतो. मंदिराचं वरच्या बाजूलाही गर्भगृहामध्ये ही अशी मंदिराची वरच्या बाजूने रचना. हे मंदिर मरळसिद्ध मंदिर. इथं पण दरवाजा आहे आणि मला वाटतं इथं याच्यामध्ये आसन कुठलं तर टाकले बसायची व्यवस्था आहे त्या गर्भगृहामध्ये. आपण शिखराचं काम बघू शकतो मरळसिद्ध महाराजाचं. आता ते पुरातत्व विभागामार्फत त्याचं काम चालू आहे. बघू शकतो आपण याचं त्या मंदिराचे गोकुळ कल्लोळती चालू आहे. बांधकाम चालू आहे. आपण ह्या बाजूने ही रचना मंदिराची आपण बघू शकतो. सध्या हे कुठले ते बिहारी लोक मंदिराचं काम करत आहेत. हे महाराज आता त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे हे उत्तर भारतातून आलेले मरळसिद्ध महाराज आहेत. आणि इसवी सन 1000मधलं असावं. चालुक्यकालीन मंदिर दिसतं. इथं बऱ्याच समाध्या आणि पुरातन मंदिर दिसत आहे. इकडून औरंगाबादवरून तिकडे मंदिर आहे ह्या रस्त्यात त्या मंदिरात. पुनर्रचनेचं काम चालू आहे सगळं मंदिर. बघू शकता गांधी महाराजाला तिथे एक मूर्ती दिसत आहे. कल्लोळ तीर्थाचं पुनर्जीवनाचं कोणीतरी आणून भोपळे वाहिलेले आहे. आपण बघू शकता अतिशय दिव्य मंदिर. आणि ह्या कल्लोळाच्या ह्याच्यावरती आपण घेऊ शकतो. मरळसिद्ध हे असा दर्शनी भाग दिसतो मंदिर. हे असं मंदिर. हे असं मंदिर आहे. हिऱ्याच्यात नारळ बांधलेले आहेत भाविकांनी. कुंभ बाबा हे मंदिर किती जुनं आहे? जुनं किती मंदिर आहे? किती वर्षापूर्वीच आहे? माहिती महाराज दुसरे का? बरं ठीक.